पोलीस अभिलेखावरील शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यातील आंतरराज्य आरोपीकडून घरफोडी, चोरीचे 7, चोरीचे 2 असे एकूण 9 गुन्हे उघड करून 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने यांचा बाजारभाव दर 19,44,000 रुपये व 6 किलो चांदी 5,81,800 रुपये तसेच रोख रक्कम 50,000 रुपये, दुचाकी वाहन व गुन्ह्यात वापरले साहित्य असा एकूण 26,35,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज गुरुवारी 6 जून रोजी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत दिली। यामध्ये सोन्या उर्फ सौम्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले वय 35 वर्षे राहणार बेलगाम तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, सतीश भीमराव पवार वय 39 वर्षे राहणार आष्टी जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली। काही महिन्यात सातारामध्ये एक विशिष्ट प्रकारचे घरफोड्या आणि गुन्हे घडत होते। याच्यामध्ये जी मोडस होती ती आपल्याला बाहेरच्या लोकांची वाटायची, स्थानिक नव्हते असं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लोकांचं आणि साक्षीदारांचं थोडाफार आपल्याला त्याच्यामध्ये माहिती यायची, परंतु फार त्याच्यामध्ये काही सक्सेस आपल्याला भेटत नव्हतं। नंतर याच्यामध्ये काही चांगल्या तांत्रिक गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे, जे आता आधुनिक तपासमध्ये काही गोष्टी आता आलेल्या आहे अलीकडच्या काळात आणि त्या प्रणालीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे। याच्यामध्ये छोटे काही क्लू आम्हाला प्राप्त झाले आणि ह्यानंतर एक आरोपीचा नाव निष्पन्न झाला आणि हा आरोपी असा आहे ज्यांनी अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या मोठ्या जिल्ह्यात यांनी गुन्हे केलेले आहेत। कर्नाटकमध्ये यांनी गुन्हे केलेले आहेत। आपल्या एकूण जर या गुन्हेगाराची पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्या आतापर्यंत या गुन्हेगारावर ऑन रेकॉर्ड 41 गुन्ह्यामध्ये हा आरोपी अटक झालेला आहे, परंतु ह्या गुन्हा केल्यानंतर तो फरार होऊन जातो आणि फरार झाल्यानंतर कोणी त्याला पकडण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाला नाही। याला ह्या काळात त्यांनी सोलापूर, नगर, पुणे, कर्नाटक राज्य, धाराशिव, बीड, सातारा असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुन्हे करण्याची एक लढीच लावलेली होती आणि याच्यात मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी आणि साहित्य त्यांनी गायब केला होता। याची मोडस अशी आहे, हा जो आरोपी आहे त्याच्यासोबत त्याचे काही नातेवाईक आहे, त्या नातेवाईकांचेच मिळून त्यांनी एक गँग तयार केली आहे आणि यांच्याकडूनच मोठे मोठे तो गुन्हे करतो। मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी सगळं तो चोरी करतो, लोकांना मारहाण करून जबरी चोरी करतो, दरोडे टाकतो आणि हे सगळं जो सोनं आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पेरून ठेवतो किंवा घरात जाऊन लपवून ठेवतो। याच्यामध्ये आरोपीच्या पाठीमागे आपली टीम कंटिन्युअसली होती आणि आपल्याला याच्यामध्ये एंड आली की तो आपल्या साताऱ्याच्या एका भागात चोरी करण्यासाठी परत आलेला आहे। त्याच्यावर ट्रॅप लावण्यात आला आणि ट्रॅपमध्ये हा आरोपी ज्याला शोधण्यासाठी एवढे सगळे यंत्रणा लागल्यानंतरही तो सापडत नव्हता, त्याला आमचे एक अधिकाऱ्यांनी 3-4 अंमलदारांनी मिळून मात्र त्याला पकडलं। त्याने खूप प्रतिकार केला पकडण्यामध्ये, आमच्या लोकांना त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात इजा झाली, आपल्या लोकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण केलं आणि त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर देखील हा जो आरोपी आहे त्याची असं वैशिष्ट्य आहे की हा कुठेही रिकव्हरी देत नाही। 41 गुन्हे आहे आपण बघू शकता त्याच्यावर, ज्याच्यामध्ये तो अटक झालेला आहे, परंतु रिकव्हरीच्या नावावर तो काहीच रिकव्हरी देत नाही। परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी 9 गुन्ह्यांची आता रिकव्हरी दिलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे, कारण हे गरीब लोकांच्या, फिर्यादी लोकांच्या हा सगळं सोनं आणि चांदी आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत या घरफोड्यांमध्ये 27 तोळा सोन्याची त्यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे। त्याची एकूण किंमत 19,44,000 आहे। त्याचबरोबर 6 किलो चांदी यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली, त्याची किंमत 5,41,800 रुपये आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या साताऱ्यातले काही भाग, खास करून बोरगाव या भागातून कॅश देखील त्यांनी चोरी केला होता मोठ्या प्रमाणात, तर 50,000 रुपये कॅश देखील याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे। वाहन त्याचा 1,00,000 रुपयाचा होता तो आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि एकूण 26,35,800 रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये या आरोपीकडून आता प्राप्त झालेला आहे। त्याचा एक रिसिव्हर होता जो हा सगळं सोनं घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा वाटप करायचा, विल्हेवाट लावायचा, त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे।